वाई तालुक्यातील पांडेगावची काळभैरवनाथाच्या उभ्याच्या नवरात्रीची परंपरा अखंडितपणे सुरू आहे। उभ्याचं नवरात्र म्हणजे घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत उभं राहून नवस पूर्ण करणे। पांडेगावचा 350 उंबरठा आणि सुमारे 2500 लोकसंख्या आहे। भैरवनाथ हे ग्रामदैवत आहे। काळभैरवनाथाला ज्यांनी नवस केलाय असे ग्रामस्थ उभ्याचे नवरात्र पाळतात। या काळात 9 दिवस जमिनीवर बसायचं नाही, पायात चप्पल घालायची नाही, गावची वेस ओलांडायची नाही, आजारी पडलं तरी गोळ्या खायच्या नाहीत, तिखट मीठ खायचं नाही, जे काही करायचंय ते उभं राहूनच। प्रत्येकाच्या अंगावर पांढरे शुभ्र कपडे असतात। झोप आल्यास जमिनीवर झोपायचं नाही। मंदिरात दोरीनं टांगलेल्या झोपाळ्यावर छातीपर्यंतचा भाग टेकून डुलकी घ्यायची। यावेळी मात्र एक पाय जमिनीवरच ठेवायचा। दुपारच्या वेळी घरी फराळासाठी गेले तरी फराळ उभ्यानंच करायचा, मात्र लगेच मुक्कामाला मंदिरात यायचा असा कडक नवस आहे। फराळात फळे किंवा तिखट मीठ नसलेल्या पदार्थांचा समावेश असतो। व्रताच्या स्मरणासाठी व आधारासाठी काठीचा आधार घ्यायचा। 2500 लोकवस्तीच्या गावात घरटी एकाचा तरी उपवास असतो। नवरात्रात लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येक जण या नियमांचं पालन करतो। व्रत करणाऱ्यांचे पाय 9 दिवस जमिनीवर असले पाहिजेत। पळायचं नाही, उडी मारायची नाही, दुचाकीवर किंवा बसमध्ये बसायचं नाही, देवाची वेश तीच गावची वेश ओलांडायची नाही, हा मात्र कडक नियम। 9 दिवस गावात नारळ फोडला जात नाही। सकाळी शिंग वाजताच गाव एकत्र येतं, पूजा आरती होते, पालखीची गाव प्रदक्षिणा होते। नवरात्र सुरू होण्यापूर्वी गाव एकत्र येतं, गावचा परिसर स्वच्छ केला जातो, महिलाही उपवास करतात। यामुळे संस्कृती तर जपलीच जाते आणि परंपरा आणि लोकभावना जपून त्यांचा आदरही राखला जातो। शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे, सातारा। आपण आहोत वाई तालुक्यातील पांडे या गावात। दरवर्षी होणारे उद्याचे नवरात्र हा एक येथील धार्मिक सोहळा आहे, ज्यात भक्त मंडळी 9 दिवस जमिनीवर न बसता उभे राहून देवीचा कडकडीत नवस फेडतात। ही परंपरा सुमारे 300 ते 350 वर्षापासूनची सुरू आहे, जिथे भाविक 9 दिवस उभे राहून काळभैरवनाथाची उपासना करतात। या काळात ते 9 दिवस झोपत नाहीत, बसत नाहीत व एका पायावर उभे राहून काठीचा आधार घेतात। येथील परंपरा। माझं नाव हेमंत जाधव, मी मंडळाचा अध्यक्ष आहे। आमची ही नवरात्राची परंपरा आहे ती 350 वर्ष पूर्वीपेक्षा जास्त वर्ष चालत आलेली आहे। आमचा नवरात्रीचा उपवास हा कुटुंबाकडे केला जातो, त्याची माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। 9 दिवस उभं राहायचं, बसायचं नाही, गावच्या हद्दीच्या बाहेर जायचं नाही, गाडी बसायचं नाही, उडी मारायचं नाही, पळायचं नाही। आमचा दिनक्रम सांगतो तुम्हाला। आम्ही सकाळी पहाटेला 3 वाजता गोंधळाची आरती होती, त्याच्यानंतर नवरात्री पूर्ण गावामध्ये आपल्या घरी आंघोळीसाठी जातात। त्याच्यानंतर मंदिरात येऊन देवदर्शन घेतलं की बाहेर गावच्या आधीपर्यंत आम्ही थोडं पाय मोकळं करण्यासाठी जातो। गावात आल्यानंतर सकाळी 9 वाजता नाथांची दुपारती निघते छबिना, ते 9 वाजता निघाल्यानंतर पुन्हा आम्ही 11-12 वाजेपर्यंत मंदिरामध्ये परत येतो। मंदिरामध्ये परत आल्यानंतर गोंधळाची आरती झाल्यानंतर प्रत्येकजण फराळ करायला घरी जातो। फराळ करून आल्यानंतर हा जो चोपाळा आहे त्याच्यावरती थोडा वेळ आम्ही विसावा घेतला जातो। दुपारी थोडा वेळ विसावा घेतल्यानंतर पुन्हा 4-5 वाजता मंदिरामध्ये हातपाय फ्रेश होऊन पुन्हा मंदिरामध्ये येतो, दर्शन घेतो आणि पुन्हा परत पाय मोकळ्यासाठी बाहेर आम्ही फिरायला जातो। अशा प्रकारे आमचा दिनक्रम आहे। तर यामध्ये आम्ही उपवासाला फक्त गोड फळं आणि गोड तिखट मीठ ते जास्त काही चालत नाही। तुमची ही परंपरा 7 वर्षापूर्वीची काय पाळतात? 9 दिवस चप्पल घालायचं नाही, बेल्ट वगैरे चामड्याकडे घालायचं नाही, काळे घालायचं नाही, तिखट मीठ खायचं नाही, गावच्या हद्दीच्या बाहेर जायचं नाही, गावच्या विशीच्या बाहेर जायचं आणि एक पाय घेऊन आपण एक पाय खाली छातीचा भाग। याच्यावर जर आपल्याला विसावा घ्यायचा असेल आम्ही म्हणतो तो अशा प्रकारे घेतला जातो। एक पाय असा वर घ्यायचा आणि असा छातीचा भाग याच्यावर टेकून असं विसावा घेतला जातो। 9 दिवस पाटण नाही, 9 दिवस अजिबात पाटण टेकायची नाही। एक पाय जमिनीवर तुमची जमिनीशी नाळ जोडली पाहिजे, एक पाय जमिनीवर कायम राहिला पाहिजे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।